नमस्कार. कंटेंट डेव्हलपमेंटच्या गाईडलाईन सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तसं तर ट्रेनिंगनंतर तुम्ही केस स्टडी डेव्हलप करण्यासाठी सज्ज आहात, पण तरी मी आज तुम्हाला काही छोट्या टिप्स आणि गाईडलाईन्स देणार आहे ज्या तुम्हाला फॉलो केल्यास कंटेंट डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट करण्यात हेल्प होईल. जेव्हा आपण लोकलायझेशन किंवा ग्लोकलायझेशनबद्दल बोललो तेव्हा तुमच्या मनात खूप सारे आयडियाज आले असतील, पण त्या आयडियाज किंवा थीम्सला योग्य त्या केस स्टडीचे स्वरूप देणे महत्त्वाचे आहे. चला तर एका आयडियापासून केस स्टडी कशी आयडेंटिफाय करायची हे बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या तालुक्यामधल्या विशिष्ट गोष्टी म्हणजे थीम आयडेंटिफाय करा. मग त्यापासून कोणता आउटपुट तयार करता येईल हे ठरवा. जसे की पुण्याच्या आसपास खूप सारे पिकनिक स्पॉट्स आहेत, त्याबद्दल आपण पॉवरपॉईंटमध्ये खूप सारे केस स्टडीज बनवू शकतो. पण लक्षात ठेवा की आपल्याला विद्यार्थ्यांना फक्त प्रेझेंटेशन नाही तर सगळे टूल्स शिकवायचे आहेत आणि त्यांना त्यांच्या तालुक्यातली इतर सगळी माहितीसुद्धा द्यायची आहे. जसे की त्या तालुक्यातली पावसाची आकडेवारी, वनस्पती, प्राणीजाल, शेतीबद्दलची माहितीसुद्धा द्यायची आहे. एकदा थीम आणि आउटपुट आयडेंटिफाय झाले की तुम्ही तुमचा टूलही निवडा. टूल्स म्हणजे तुम्हाला वर्ड प्रोसेसर वापरायचा आहे की स्प्रेडशीट वापरायची आहे की प्रेझेंटेशन्स बनवायचे आहेत हेही आयडेंटिफाय झाले पाहिजे. त्याच्यानंतर एक लिस्ट ऑफ स्किल्स बनवा. जसे की एखादा डॉक्युमेंट ओपन करणे, त्या डॉक्युमेंटला सेव्ह करणे, त्याच्यात पिक्चर इन्सर्ट करणे, असे खूप सारे स्किल्स आपण त्या आउटपुटमधनं त्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. हे स्किल्सही आयडेंटिफाय करा. आता यासाठी सर्वात अगोदर डेस्कटॉपवर एक पॅरेंट फोल्डर बनवून घ्या आणि त्या फोल्डरला एक नाव द्या. त्या फोल्डरला शक्यतो तुम्ही जो आउटपुट बनवणार आहात त्या आउटपुटचं नाव अंडरस्कोअर त्या टूलचं नाव द्या. हे केल्याने तुम्हाला तो फोल्डर आयडेंटिफाय करण्यास सोपं होईल. आता या फोल्डरमध्ये तुम्ही काय काय ठेवणार आहात? तुमच्या केस स्टडीसाठी एक डिस्क्रिप्शन लिहून घ्या. त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमची थीम म्हणजे ज्या थीमवर तुम्ही ती केस स्टडी बनवणार आहात त्या थीमचा एक छोटा 3-4 लाईनमध्ये डिस्क्रिप्शन. नंतर त्या थीमवर बेस तुम्ही जो आउटपुट बनवणार आहात तो आउटपुट लिहा. त्याच्यासाठी लागणारी टूल आणि लिस्ट ऑफ स्किल्स. जसं की मी इथे ऑलरेडी एक डॉक्युमेंट बनवलं आहे, त्यावर बेस्ड एक आउटपुट मी ठरवलं आहे जसं की ब्रोशर, आणि त्या ब्रोशर मी MS वर्ड या टूलमध्ये बनवणार आहेत. तुम्ही इथे कोणताही टूल यूज करू शकता जसं की MS वर्ड, गुगल डॉक्स, ओपन ऑफिस एक्सेट्रा. आणि लास्ट आणि शेवटी त्याची लिस्ट ऑफ स्किल्स जसं की ओपनिंग द वर्ड डॉक्युमेंट, सेव्हिंग द डॉक्युमेंट, सेटिंग द पेज साईज. या लिस्ट ऑफ स्किल्समध्ये त्या सगळ्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज ज्या तुम्ही तुमच्या फायनल आउटपुटमध्ये शिकवणार आहात त्याही इन्क्लूड करा. असा हा डॉक्युमेंट जेव्हा तुमचा तयार होईल त्याला तुम्ही तुमच्या पॅरेंट फोल्डरमध्ये सेव्ह करा. जेव्हा तुमचं डिस्क्रिप्शन लिहून झालं आहे त्यानंतर जसं की आपण ट्रेनिंगमध्येही बोललो होतो, प्रत्येक केस स्टडीसाठी आपण एक स्क्रिप्ट लिहितो. तशी एक स्क्रिप्ट लिहा. या स्क्रिप्टमधले पार्ट्स तर तुम्हाला लक्षात असतीलच, तरीही मी एकदा रिवाईज करते. जसे की तुमचा स्क्रिप्टचा नाव मी इथे जसं लिहिलं आहे ब्रोशर फॉर पुणे हिल स्टेशन. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग करण्यापूर्वी तुमच्या डेस्कटॉपवर जे काही तुम्हाला ओपन करून ठेवायचे आहे त्याची लिस्ट लिहून ठेवा. मी जसं इथे लिहिले आहे की फायनल आउटपुट जो आपण विद्यार्थ्यांना दाखवतो तो, आणि ब्राउझर विंडो. तर ब्रोशर या केस स्टडीसाठी मला नेटवरून इमेजेस डाउनलोड कसे करायचे हेही दाखवायचे आहे, म्हणून मी ब्राउझर विंडो ओपन करून ठेवली आहे. त्यानंतर अजून 2 इम्पॉर्टंट पार्ट्स आपल्या स्क्रिप्टचे असतात. ते आहे स्क्रीनवरची क्रिया, की जसं आपण स्क्रीनवर जे काही करणार आहोत ते या कॉलममध्ये लिहून ठेवा. आणि त्याच्यानंतर नरेशनमध्ये जे काही तुम्हाला बोलायचे आहे ते इथे लिहून ठेवा. जसं सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही स्क्रिप्टिंगला सुरुवात करणार आहात ते फायनल आउटपुटपासून होणार आहे, तर तुम्ही इथे लिहू शकता शो फायनल आउटपुट. आणि त्या आउटपुटसाठी एखादा इंट्रोडक्टरी नरेशन किंवा त्या ऑब्जेक्टिव्हची केस स्टडी आपण लिहिणार आहोत ते या सेक्शनमध्ये आले पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमची फायनल आउटपुटची रेकॉर्डिंगला सुरुवात होईल.
जसे की ओपन अ वर्ड डॉक्युमेंट आणि त्याच्या रिलेटेड नरेशन इथे लिहिणार आहोत. अशी एक स्क्रिप्टसुद्धा तयार करून घ्या आणि तीही तुमच्या पॅरेंट फोल्डरमध्ये जो आपण आता बनवला होता त्याच्यात सेव्ह करून घ्या. त्याला नाव द्या script_brochure, म्हणजे script_ तुमच्या आउटपुटचा फायनल नेम. जेव्हा तुमचा केस स्टडीचा डिस्क्रिप्शन आणि आउटपुटसाठीची स्क्रिप्ट लिहून झाली आहे, त्यानंतर स्क्रिप्टनुसार तुम्हाला काही इमेजेस किंवा काही सॅम्पल टेक्स्ट लागेल. या सगळ्यांना आपण ॲसेट्स असं म्हणतो. तर ते ॲसेट्स सगळे शोधून आणि सेव्ह करून एका ॲसेट्स नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवावेत, जसं मी इथे केलं आहे. इथे मला एक लोणावळ्याचा पिक्चर लागणार होता आणि एक गुगल मॅप्सवरचं स्क्रीनशॉट. हे दोघंही माझ्या फायनल आउटपुटला मला जे लागणार आहेत ते मी इथे सेव्ह करून ठेवले आहे. मी हे सगळं माझ्या पॅरेंट फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलं आहे. आता जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहत होता तेव्हा साईड बाय साईड आपल्याला फायनल आउटपुटही तयार करायचं आहे आणि या आउटपुटलाही तुमच्या पॅरेंट फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. त्याला मी नाव दिलं आहे final_output_brochure. हे सगळं होतं आपलं रेकॉर्डिंग पूर्वीची तयारी. असेच तुम्हीही करून ठेवा. कुठलीही रेकॉर्डिंग करण्यापूर्वी तुमचं केस स्टडीचं डिस्क्रिप्शन, त्याची स्क्रिप्ट, त्याचा फायनल आउटपुट आणि ॲसेट्स हे सगळं एका फोल्डरमध्ये ठेवा, जेणेकरून जेव्हा कधी तुम्ही रेकॉर्डिंगला सुरुवात करणार आहात तेव्हा तुमच्याकडे तुमची सगळी पूर्वतयारी सेव्ड असेल, किंवा तुम्हाला अजून कोणाला तरी द्यायचं असेल, तुमच्या फॅकल्टीला ते रेकॉर्डिंगला द्यायची असेल तर तेव्हा तुम्हाला खूप सोयीचे होईल. आता जेव्हा आपली पूर्वतयारी झाली आहे, आपण रेकॉर्डिंग करण्यासाठी तयार आहोत. तर याच्यानंतर कॅम्टेशिया रेकॉर्डर ओपन करून आपली रेकॉर्डिंगला सुरुवात करू शकतो. जेव्हा तुमची रेकॉर्डिंग करून होऊन जाईल त्यानंतर आपण स्टुडिओमध्ये त्याला एडिट करतो आणि ती फाईल फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा टाईमलाईनवर ड्रॅग करतात एक विंडो ओपन होते. तिथे तुम्हाला तो डायमेन्शन्स विचारतो. लक्षात ठेवा, ती डायमेन्शन्स आपल्याला रेकॉर्डिंग डायमेन्शन्स म्हणजेच 1024x768 जी साईज आपण रेकॉर्डिंग करताना घेतली होती तीच घ्यायची आहे. डायमेन्शन सिलेक्ट केल्यानंतर लक्षात घ्या की अजूनही तुमचा प्रोजेक्ट सेव्ह नाही आहे. या प्रोजेक्टला सेव्ह करून घ्या. प्रोजेक्टला तुमचा जो पॅरेंट फोल्डर आहे त्याच्यातच सेव्ह करा, जसे की brochure_word. इथे तुमच्या फायनल प्रोजेक्टला नाव द्या. प्रोजेक्ट सेव्ह झाल्यानंतर याच्यात योग्य ती एडिटिंग, ऑडिओ किंवा व्हिडिओ किंवा तुम्हाला ट्रान्झिशन्स टाकायचे असतील ऑर एल्स कॉलआउट्स टाकायचे असतील ती सगळी एडिटिंग करून घ्या. ती एडिटिंग झाल्यानंतर प्रोजेक्टला फायनली WMV फॉर्मॅटमध्ये आमच्याशी शेअर करायचं आहे. त्याच्यासाठी प्रोड्यूस अँड शेअरवर जा. इथे दिलेल्या ऑप्शन्समधून कस्टम प्रोडक्शन सेटिंग सिलेक्ट करा. त्यानंतर इथे आलेल्या ऑप्शन्समधनं WMV सिलेक्ट करा. व्हिडिओ ऑप्शन्सवर आल्यावर इथे ऑप्शन्समध्ये जाऊन तुमची प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन आणि ऑथर इन्फॉर्मेशनही टाका. आणि जी फायनल तुमची WMV फॉर्मॅटची फाईल आहे तिलाही तुमच्या पॅरेंट फोल्डरमध्ये सेव्ह करायची आहे. जो नाव तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला देणार आहात तोच नाव तुमच्या आउटपुट फाईललाही तुम्हाला दिसेल. फोल्डर ॲक्सेस करा. आणि सेव्ह करा. आता आपली फायनल आउटपुट फाईल रेंडर झाली आहे आणि तीही आपल्या पॅरेंट फोल्डरमध्ये सेव्ह झाली आहे. आता आपली केस स्टडीची पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली आहे. प्रोसेस कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या पॅरेंट फोल्डरमध्ये तुमच्या केस स्टडीचं डिस्क्रिप्शन, तुमचा फायनल आउटपुट, त्याच्यासाठीची स्क्रिप्ट, तुमची रेकॉर्डिंग फाईल जी की कॅम्टेशिया रेकॉर्डरमध्ये जी रॉ रेकॉर्डिंग आपण केली होती ती रेकॉर्डिंग फाईल, तुमचा कॅम्टेशिया स्टुडिओचा प्रोजेक्ट
आणि फायनल WMV फाईल आली आहे आणि याच्यासाठी जे ॲसेट्स लागले होते तेही याच फोल्डरमध्ये आहे. अर्थात सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच्या सगळ्या फाईल्स फोल्डर्स एकाच पॅरेंट फोल्डरमध्ये आले आहेत. हे सगळं झाल्यावर प्लीज एन्श्योर करा की तुम्ही या पॅरेंट फोल्डरचा बॅकअप घेऊन ठेवला आहे, कारण जेव्हा कधी केस स्टडी तुम्हाला अपडेट करायचे असतील किंवा यात तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट सजेस्ट केले जातील तेव्हा एडिट करण्यासाठी तुम्हाला या रॉ रेकॉर्डिंग्स, कॅम्टेशिया प्रोजेक्ट्स, फायनल आउटपुट्स या सगळ्यांचा वापर करावा लागेल आणि तेव्हा त्या तुम्हाला लगेचच उपलब्ध असतील. जर तुम्ही या अशा सेव्ह नाही केल्यात तर तुम्हाला सगळी ही प्रोसेस सुरुवातीपासून परत करावी लागेल. तर प्लीज एन्श्योर करा की तुम्ही या सगळ्या फोल्डर्स बनवल्या आहेत आणि याचा बॅकअप घेऊन ठेवला आहेत. आय होप की तुम्हाला हा सेशन मदतीचा ठरेल. धन्यवाद.